1 मिनिट झालं ना, आजचा विषय आहे 1 मिनिट झालं. आध्यात्मिक जीवन आणि पूर्णत्वाची वाटचाल. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपल्याला परमपदापर्यंत जाण्यासाठी कोणत्या टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे ते मुद्दे अगदी सरळ सरळ मांडता येतात. आणि हे सर्व वेद उपनिषद इत्यादीमध्ये आहे. परंतु साधकांनी गुरु सान्निध्यामध्ये कशा पद्धतीनं प्रगती करत जायला पाहिजे हे आपल्याला या विषयामधून चांगलं लक्षात येईल. एक तर अनेक पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे की शरीर, मन आणि बुद्धी हे उपकरणं आहेत. ती शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे, तर त्याचा विनियोग आपल्याला चांगला करता येईल. मी नेहमीच सांगतो की हे माईक असू दे, पंखा असू दे, नाहीतर बल्ब असू दे, ही उपकरण आहे. त्यांना चैतन्य एकच आहे, इलेक्ट्रिसिटी एकच आहे. पण ते उपकरण जर चांगलं असेल तर त्याचा उपयोग आहे. तसं आपला देह, मन आणि बुद्धी ही इंद्रिय आहेत. ती आम्ही चांगली ठेवली तर ती चांगलं काम करतील ना. आणि शेवटी या जगतामध्ये जीव आल्यानंतर आपल्याला 100 वर्ष जीवे सरदा शतम असं आपण म्हणतो. तर प्रत्येक क्षण अत्यंत मोलाचा आहे आणि परमश्रेष्ठ पदाची अनुभूती आपण सदैव घ्यायला पाहिजे. परंतु जर शरीर, मन आणि बुद्धी जर विपरीत अवस्थेत असेल अज्ञानामुळं, तर त्याचा विनियोग त्याला नीट नाही करता येणार. म्हणून असे म्हटलेलं आहे शास्त्राने की तुम्ही जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंतच तुम्ही परमश्रेष्ठ जी अनुभूती आहे ती घ्यायला पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधीर दुःख दोषानुदर्शनम. जे जन्म आणि मृत्यू हा जीवनाचा प्रवास आहे, त्याच्या मधला जो भाग आहे त्याला जीवन म्हणतात. तर त्याला जरा आणि व्याधी, वेगवेगळ्या प्रकारची रोगराई, संकट, यातून विपरीत अवस्था, राग द्वेषादी अज्ञानामुळे वर्तन, हे सगळं काय आहे? ते उपकरण नीट नसल्याचं ते कारण आहे. म्हणून त्याला योग्य पद्धतीनं जर आपण व्यवस्थित ठेवलं तर शरीर माध्यम खलु धर्म साधन मनैव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. तसंच बुद्धिमत्ता अस्मी, शुद्ध बुद्धी जी आहे ना ती परमेश्वरच त्याच्यामध्ये विराजमान आहे. म्हणून ती शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे. मग त्यासाठी जी काय साधना आणि तपश्चर्या करावी लागते ती प्रत्येकाने दररोज सतत पाहिजे. ती शुद्धता असते. हे कसं शरीर, मन, बुद्धी उपकरणं शुद्ध चांगली ठेवून मग त्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते योग्य पद्धतीनं ते ज्ञान अनुभवासहित प्राप्त होणं हे या मनुष्य जन्माचं उद्दिष्ट आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा पण एक पद्धती आहे, ती म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि त्याच्या पलीकडे असणारी एकदम परमावस्था, श्रेष्ठ अनुभूती ती जी आहे ती या टप्प्यातच जाते. म्हणून जसं अन्नाभवती भूतानी, अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणून आपण अनेक किंवा जसा आहार तसे विचार, तसे उच्चार, तसा आचार, या सगळ्या गोष्टी आहारातून सुरुवात झाल्या. मन सुद्धा विचारांचा प्रवाह आहे. परंतु ते विचार जे आहेत ते ज्या पद्धतीनं असायला पाहिजे ते एकाग्रतेनं, सूक्ष्मतेनं प्रगटीकरण त्याचं व्हायचं असेल तर मनाला शांत, सहज आणि संतुलित ठेवलं पाहिजे. शरीराबरोबर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बुद्धी बरोबर असं मध्ये ते मन आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर डिटेल बघूया. म्हणून मन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची शक्ती अपरंपार आहे. मनाची शक्ती अफाट आहे. ईश्वरी किंवा महत्त्वाच्या आधारावरच ते आहे. सर्व मायेमुळं ते मन भरकटतंय. बाह्य जगतामध्ये जे नाही ते आहे असं वाटायला लागतंय. त्यामुळे ते मन, म्हणून त्याला दिशा योग्य कशी असली पाहिजे ते आपण नंतर त्या वाटचालीमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर बुद्धी जी आहे ती बुद्धी सुद्धा शुद्ध आणि सात्विक पाहिजे. बुद्धी म्हणजे काय? निर्णय घेण्याची क्षमता. ती सत्वरज तम तिन्ही असते. म्हणून त्याला
जे तम जे आहे ते पूर्ण काढायला पाहिजे. चंचलता आहे, राजसिकता आहे, ती योग्य प्रमाणामध्ये असली पाहिजे की ज्याद्वारा आपल्यातून श्रेष्ठ दर्जाचं कार्य त्या बुद्धीद्वारा नीट व्हायला पाहिजे. म्हणून जर तो ज्ञानी असेल तर ती बुद्धी शुद्ध असते, सात्विक राहते आणि सारासार विवेक त्याला प्राप्त होतो आणि विवेक आणि वैराग्याद्वारा तो जीवनामध्ये सहजतेने श्रेष्ठ दर्जाचं कार्य करू शकतो. म्हणून बुद्धी सुद्धा ईश्वरीय जाणीवच आहे. पण तरी बुद्धी, शरीर मन आणि बुद्धी ही जडच मानलेली आहे कारण ते उपकरण आहे. त्याच्या पाठीमागे असणारे जे चैतन्य परमतत्व आहे ते महत्वाचं आहे. तर ते आपल्याला जाणून घेतलं तर यावर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो, त्याला योग्य पद्धतीनं योग्य दिशेला नेण्याचं कार्य करता येतं. म्हणून तसं अन्नमय कोश, प्राणमय कोश, प्राण हा प्राणशक्ती आणि तो आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत, कारण प्रत्येक पेशी म्हणजे सुद्धा एक ब्रह्मच आहे, तो सुद्धा आत्माच आहे. शरीरामध्ये कोट्यावधी पेशी आहे, सगळ्या वेगळ्या वेगळ्या ज्या आहेत ते प्रत्येकाचा स्वतःचा तो जीव आहे. त्या प्रत्येकापर्यंत ते चैतन्य जे आहे ना ते श्वासाच्या रूपात होते. जेव्हा प्राप्त होत आहे तेव्हा ती अत्यंत निरोगी राहते. प्राणवायू मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये अनावश्यक घटक आहेत ते बाहेर काढले जातात आणि स्वच्छ शुद्ध होऊन त्याचं कार्य जे आहे ते चांगलं व्हायला मदत होते. प्राणायाम हा मन आणि बुद्धी दोघांचं संतुलन ठेवणारा आणि त्याचबरोबर शरीरातल्या इंद्रियांना सुद्धा योग्य दिशा देणारा असा तो प्राणायाम आहे. प्राणायाम हा व्यायामाचा राजा म्हटले. प्राणमय कोश नंतर विज्ञानमय कोश, जे ज्ञान आहे ते अनुभवासहित प्राप्त व्हायला पाहिजे. त्यासाठी योग्य मार्गदर्शक ग्रंथ, सद्गुरु, चिंतन मनन याद्वारा स्वतः त्या जीवात्म्यानं सुद्धा आपली दिशा योग्य आहे का नाही ते बघायला पाहिजे. हे विज्ञानमय कोशातून त्याला खात्री पडते की हा माझी दिशा आता जीवनाची अशी आहे. त्यामुळं अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आपल्याला लहान लहान गोष्टीमध्ये चमचमीत खाल्लं, गोडधोड खाल्लं तर आपल्याला वाटतं की हे आनंददायी आहे, पण ते क्षणिक असतं, ते कायम टिकणारं नसतं. ते आपल्याला नेहमीची उदाहरणं माहिती आहेत की तुम्ही एक गुलाबजाम खाल्ला तर तो ठीक आहे, पण 25 खाल्ले तर त्याची जी किंमत आहे ती कमी होत जाते, हे टिकणार नाही. तो काय आनंद टिकणार नाही, पण झलक वाटते. आपल्याला वाटतं ह्या सणी वाढवत राहूया, अनेक मार्गाने तोच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेत राहूया, पण कुठेही गेलं तरी ते बदलणारं आणि नाशवंत आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये अडकून न पडता कायमस्वरूपी जे आत्मतत्व काय आहे हे जाणून घेणं आपल्या जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे. म्हणून हे बाह्य जगत आहे, परंतु ते श्रेयस आहे का प्रेयस आहे हे आपल्याला बघावं लागतं. आपलं उद्दिष्ट काय आहे ते आपण बघणार आहे. अजून तिकडं मी आलेलो नाहीये, पण त्या उद्दिष्टाकडे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींची स्थिती चांगली राखायला पाहिजे हे आपल्याला कळण्यासाठी. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे पतंजली योगसूत्राचा यम नियम. अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे टप्प्याटप्प्याने जावं लागतं. सगळं तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे अत्यंत उच्च श्रेष्ठ अवस्था आहे असं हे अभ्यास करताना वाटतं. पण अभ्यास करताना जर गुरु सान्निध्यामध्ये प्रत्येक तत्व जर समजून घेतलं, प्रत्येक तत्व परमतत्वाला जोडणार आहे असं लक्षात येतं. म्हणून गुरुच्या माध्यमातून जे जे काही आपण ज्ञान घेऊ ते अनुभवासहित पूर्ण शरणागत भावानं समर्पण झाल्यानंतर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जीवनामध्ये उतरवणं अत्यंत महत्वाचं आहे. तर कळतं की प्रत्येक तत्व किती महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यातलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ह्या बहिरंग शुद्धी आहे आणि धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग शुद्धी आहे. एक बहिरंग शुद्धी आणि अंतरंग शुद्धी.
त्यामुळे बहिरंग याचा अर्थ काय, बाह्य जगताशी तू जोडलेला असतोस तेव्हा तुला याचं आचरण करायला पाहिजे. म्हणजे मग त्या आचरणातून तुझी बुद्धी शुद्ध होत जाईल, शरीर स्वास्थ्य पण चांगलं राहील, मन पण एकाग्र राहील, बुद्धी पण कुशाग्र प्रज्ञायुक्त होईल आणि योग्य काय अयोग्य काय हे कळण्याची पात्रता आल्यानंतर मग धारणा काय आहे, तर मी सच्चित आनंद जीवनामध्ये परमश्रेष्ठ अवस्था ती काय आहे ही मला जाणायचं आहे, ही झाली धारणा. त्यानंतर ती व्यक्ती जेव्हा गुरु सान्निध्यात येते त्यावेळेला गुरु सांगितलेल्या खडतर तपश्चर्येद्वारा ताऊन सुलाखून निघून प्रश्न विचारून खात्री करून घेऊन जे काय सांगतात ते पूर्णत्वाला प्राप्त होईपर्यंत गुरुचरणी सोडायचं नाही आणि गुरु शिष्याला सोडत नाही, अशी आपली परंपरा आहे. म्हणून त्यामध्ये जे काही त्याला अनुभूती येणार आहे पुढची ती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कशी होईल यासाठी गुरु त्याला मार्गदर्शन करत राहते. पण हे मार्गदर्शन जे करत असताना तो त्यात रंगून जातो आणि त्यामध्ये इतका एकरूप होतो की गुरुशिवाय त्याला दुसरं दिसत नाही. आणि आपली जी धारणा आहे ना, मला परमतत्व जे आहे परमश्रेष्ठ अनुभूती आहे ती प्राप्त करायची आहे, याच्या पलीकडे त्याला जग विसरून जातो आणि पूर्णपणे सद्गुरूशी एकरूपता असते त्याची. आणि ही जी अवस्था आहे ध्यानावस्था आहे, उद्दिष्ट निश्चित आहे. सच्चित आनंद स्वरूप हे परमश्रेष्ठ अवस्था आत्मस्वरूपाचीच ती सहजावस्था आहे, ती प्राप्त होणं हे त्या दिशेनं गुरुने सांगितलेल्या प्रत्येक शब्दाला तो महत्व देतो, त्याच्यावर चिंतन करतो. मनन चिंतन आणि निधिध्यासन हे त्याच्याकडून गुरु सान्निध्यात होत असतं. योग्य वेळेला योग्य पद्धतीने गुरु त्याला मार्गदर्शन पण करत असतो, हे झालं ध्यान. पण शेवटी गुरु त्याला मार्गदर्शन करतो ज्ञानानुसार, पण आत्मसात करून अनुभव हा तो ज्याचा त्यालाच त्या जीवन त्या शिष्याला सत्शिष्यालाच घ्यायचा असतो. फक्त वातावरण निर्मिती करणं आणि ज्ञान योग्य ते देणं हे त्या सद्गुरूला त्याच्या गुरु परंपरेनुसार अनादिकालापासून स्वच्छ शुद्ध जे ज्ञान आहे निश्चित रूपातून ते पुढच्या पिढीपर्यंत आलेलं असतं आणि ते जसंच्या तसं आपण वेदोच्छिष्टम जगत सर्व म्हणतो, म्हणजे वेदामध्ये कुठली गोष्ट नाही असं नाही, पण ती तशी प्राप्त करून गुरुकडून घेऊन ती पुढच्या पिढीला देणं. त्यासाठी गुरु देखील शिष्याची ताऊन सुलाखून परीक्षा देऊन निश्चित झालं तरच त्याला ती पुढची परवानगी देत असते. आणि त्याप्रमाणे जे आतापर्यंत जे ज्ञान भारतामध्ये आलेलं आहे हे असं आलेलं आहे, शुद्ध ज्ञान आहे. म्हणून आपण बघतो परंपरा की गुरु परंपरा अनेक आश्रमाद्वारा प्रत्येक जण म्हणतो की हे माझे गुरु आहेत, तर ते गुरु तत्व असतं ते त्यांच्या गुरुकडून त्यांच्याकडे आलेलं असतं, ते या खडतर तपश्चर्येतून आणि गुरु सानिध्यातून आलेलं असतं. इथपर्यंत मी आता आलो, हे काय ही जी अवस्था त्याला वैयक्तिक स्तरावरती त्या जीवात्म्याला जी प्राप्त होते ती जी आहे ती समाधी अवस्था आहे. गुरु ज्ञान देणं, वातावरण निर्मिती करणं, त्यानुसार त्यांना करून घेणं हे सगळं ते केल्याशिवाय सोडत. गुरु आणि शिष्य वेगळे होत नाही. आपणासारखी करती तात्काळ असे गुरु असतात, त्या सद्गुरूच्या हृदयामध्ये ते असं भरून देतात की हा त्याला कळलं की नाही कळलं ते गुरुला त्याच्या डोळ्यावरनं त्याच्या हावावरनं कळत असतं, त्याच्या आचरणावरनं त्याच्या प्रत्येक शब्दातून त्याच्या मौनातून त्याच्या चेहऱ्यावरून गुरुला कळतं की हा सत्शिष्य योग्य मार्गावर चाललेला आहे. आणि मग त्यातून सर्वार्थानं त्याच्या आचरणातून ते स्पष्ट दिसून येतं, त्याच्या वागण्या बोलण्यातून ते दिसून येतं, त्याची परीक्षाही घेतली जाते आणि त्यातून मग पूर्णत्वाला आहे अशी खात्री पटल्यानंतर मग ते त्याला आता तुझ्या बाह्य जगतामध्ये सर्वांना तू ध्यान दे अशी पद्धती आहे. ही झाली प्रस्तावना. आता आपण मूळ विषयाकडे वळूया. आजचा जो विषय आहे तो काय आहे, आध्यात्मिक जीवन आणि पूर्णत्वाची वाटचाल. आता अध्यात्म म्हणजे काय आहे, तर आपण म्हणतो की अध्यात्म विद्या विज्ञान. तर अध्यात्म विद्या म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करणे. आत्मस्वरूपाचं ज्ञान काय आहे, बाह्य जगताचं ज्ञान काय आहे, मी कोण आहे, जगत काय आहे, माझा आणि जगाचा संबंध काय आहे, हे सर्व निर्माण कशासाठी झालेलं आहे, त्याचा मी उपयोग कसा करून घ्यायला पाहिजे, हे सगळ्याचं जे शास्त्र आहे त्यामध्ये विवेकानं सत असत
चांगलं वाईट, कल्याणकारी अकल्याणकारी या सगळ्याचा विचार करून जे ज्ञान आहे ते शिष्याला देताना ते टप्प्यानं तो देतो असं मी मगाशी सांगितलं. तर हे अध्यात्म ज्ञान म्हणजे काय आहे, तर मी कोण आहे, मी अनादि अनंत निर्गुण निराकार सच्चित आनंद चैतन्य स्वरूप स्वयंप्रकाशी अपरिमित आत्मा आहे. सर्वांतर्यामी सर्वव्यापी घनदाट भरून राहिलेलं ते चैतन्य आहे, ते मी आहे अशी पुढं अनुभूती येते. पण तिची सुरुवात जी आहे अध्यात्माची, जी जीवन जे आहे ते कसं घडलं पाहिजे याचे मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो. आपल्याला वेळ तसा अर्धा तास ते नाही आहे, तुझं पूर्ण दिवसभर सविस्तर घेण्याचा आणि अनुभवाला आणून देण्याचा विषय आहे. पण आपण प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये, संभाषणामध्ये याचं वर्णन करतो. मी थोडक्यात एक एक सांगत जातो, जरा नीट लक्ष द्या. काय तर पाठ करून घ्या एक मी स्वतःच स्वतः जे मी बोलेन ते. कारण हे काय आहे, ऋषी मुनी आणि संतांच्या मुखातून आलेलं आहे. हे काय माझं वैयक्तिक नाही आहे, परंतु ते बारकाईनं ते काय म्हणतात ते ऐकून घेतल्यानंतर आपल्याला चिंतन करायला मिळतं. आजपर्यंत आलेला अनुभव अधिक त्याच्यामध्ये गुरुनं सांगितलेली वस्तू गोष्ट आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये ते कितपत उतरतंय अशी जिज्ञासा प्रत्येकाला असते. आणि जिज्ञासा हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मी पूर्णत्वाला पोचलोय असं म्हणणारा सुरुवाती झालेली नसते असं समजावं लागतं. म्हणून सतत जिज्ञासा पाहिजे, नवीन काय, नवीन काय, अजून त्यांची श्रेष्ठ काय आहे. हिमालयात गेलं तर एव्हरेस्ट पर्यंतचा प्रवास आहे ना, तो टप्प्याटप्प्यानं काय असेल आपण करावाच लागतो. म्हणून पहिली गोष्ट ते म्हणजे देह आणि इंद्रिय हा पहिला टप्पा. कारण आपण जीव आहे, आपल्याला अध्यात्माची वाटचाल करायची तर आपल्याला काय पाहिजे, हा देह हे माध्यम आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. त्यामुळे देह हा आपल्याला इंद्रिय सहित अत्यंत चांगला राखून पुढे करायचं काय आहे, तर त्या देहापेक्षा सूक्ष्म असणारी जी त्याच्यामध्ये असणारे जे त्याच्या शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. त्या देहामध्येच ते इंद्रिय जी आहेत ती सूक्ष्म आहे. कारण त्याला शब्द म्हटला तर ही वाणी आहे, स्पर्श, रस, रूप आणि गंध याद्वारे या जगामध्ये तो निघालेला आहे जीवात्मा. मग तो ज्ञानी आहे अज्ञानी आहे हे नंतर बघूया. पण त्या दोन्हीमध्ये सत्वरज तमाचं हे सगळं जगत बनलेलं आहे. ते परिवर्तनीय आहे, बदलणार आहे, नाशवंत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी टिकणारं जे सदैव आनंदी राहण्याची जी अवस्था आहे ती काय आहे शोधायची आहे. तर ती शोधत असताना पहिल्यांदा या देहापेक्षा सूक्ष्म काय आहे त्याचे जे विषय आता मी सांगितले ते तन्मात्रा तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. दृष्टी सुद्धा कशी पाहिजे, जे पवित्र आहे, शुद्ध आहे, मंगलमय आहे तीच पाहावी लागेल. म्हणून त्याला मार्गदर्शन तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे सद्गुरूच. जसं आपल्याला शब्द तुम्ही वाणी उच्चाराल ते मंत्रवत उच्चारा. वाणी कुणाशी बोलताना प्रेमाची, आदराची आणि स्वयं अस्तित्वाची आनंदानच ती स्फुरण झाली पाहिजे. प्रत्येक शब्द हा अत्यंत मंत्रवत पाहिजे. मननात राहते ती मंत्र. त्या मनावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं तो विचार रुजण्यासाठी तो अत्यंत प्रसन्न, पवित्र, शुद्ध, मंगलमय अशी वाणी पाहिजे. आपण एक चिंतनाला विषय घेतोय कारण तशी माझी आहे का असं प्रत्येकाने बघावं लागतं. आणि हा अभ्यास जन्मभर करावा लागतो. पूर्वी केला असं नाही. प्रतिक्षण तोंड उघडलं की मंत्र कल्याणकारी, तो कल्याण, प्रेमभाव, आदरभाव, परापटीचा नाही. स्पर्श, स्पर्श जो आहे तो सुद्धा कसा आहे, आधार देणारा, सत्कार्याला पूर्णपणे अनुमोदन देणारा. आणि त्याद्वारा स्पर्शाद्वारा एक प्रत्येकामध्ये स्वतःचं स्फुल्लिंग असं आलं पाहिजे की वा वा सर्वजण माझ्या बरोबर आहेत. त्याला हाताने त्याला तो मारूही शकतो पण आशीर्वादही देऊ शकतो, स्पर्श करू शकतो. नुसतं
गुरुनं जर त्याच्या मस्तकावर हात ठेवला तर त्याची अवस्था अत्यंत शांत प्रसन्न आणि डोळ्यातनं आगळाआगळा अश्रू पण येतात. स्पर्शच आहे पण तो किती उन्नत श्रेष्ठ अशा दर्जाचा आहे. रस रस म्हणजे प्रत्येक गोष्ट जी चांगली आहे ती अमृताप्रमाणे आहे असं आपलं आपणच खायला पाहिजे. तेलकट तिखट आंबट चिंबट ते प्रेयस वाटतंय, उपयोग नाही. ते कल्याणकारी आहे का असं बघूनच त्याला स्पर्श त्याचा रस घेतला पाहिजे. अमृत आहे ते, अमृत आहे असा भाव पाहिजे त्याच्यावर. म्हणून आपण काय करतो, आपल्याला जे आहार दिलेला असतो त्यातलं थोडं नैवेद्य म्हणून काढून ठेवतो आणि मग उरलेला असतो तो प्रसाद बनतो. जे प्रसाद बुद्धी निर्माण होते त्या रसामध्ये सुद्धा आणि त्यावेळी ती अमृत बनत असते. एक गोष्ट आहे पूर्वी मी केव्हा तरी सांगितलेली आहे, फक्त ती आता 2 मिनिटाच्या आत सांगतो म्हणजे काळाला बरं पडतंय. एकदा ब्रह्मदेवाकडे राक्षसाचा पुढारी गेला आणि म्हणाला तू आम्हाला अमृत देतेस. म्हणाला मी अमृत केव्हाही द्यायला तयार आहे आणि मी नेहमी देतो ते अमृतच देत असतो. नाही नाही तुम्ही देतोस पण दिल्यासारखं करतोस, आम्हाला बदलतोस. मग उद्या सकाळी 9 वाजता आपल्या दालनामध्ये या, अमृत प्राशनाचा मुहूर्त म्हणून या सगळेजण. 9 येताच राक्षसाचा पुढारी सगळ्यांना सांगतो की उद्या सकाळी सगळ्यांनी. मग ते बेहोश होतात संध्याकाळीच आनंदानं वेगवेगळ्या पद्धतीने. सकाळी उशिरा उठतात आणि कसे 9 वाजता येतात आणि तिथं भांडत बसतात, तुला आधी का मला आधी. आणि मग जेव्हा दालन उघडतं आणि समोर अमृताचा कलश त्यात सोन्याचा चमचा घातलेला सगळे जाऊन तिथं धडकतात एका वेळी आणि ओढाओढी करून ते सगळं कलश फुटून जातो. कुणाला एकही थेंब मिळत नाही. तो ब्रह्मदेव तो असं काय व्यवस्था केलीस, प्रत्येकाला वेगळी व्यवस्था नीट करायला पाहिजे होतीस. तो म्हणला असं काय नाही, तुम्ही ते तुम्हाला मी द्यायचं काम केलं तर घ्यायचं काम तुमचं होतं. मग नाही तू देवाला देतोस. मग दुसऱ्याशी कोण देव आहे, ब्रह्मदेवाला काय देवात राक्षस वेगळेपणा नसतो, त्याला सगळी संबंध असतात. पण याच्या मनात आहे ते देव आणि आम्ही राक्षस. ते वागण्यावर सत्वराच्या तमाचा तो परिणाम असतो. ब्रह्म म्हणजे आनंद स्वरूप, त्याला काय करत नाही, पण सगळे समत्व आणि श्रेष्ठत्व सर्वांच्यापर्यंत पोहोचावं हीच त्याची भावना असते. त्याच शेवटी ते निर्माण केलेले जगत त्याचंच आहे. सगळे आनंदी असावेत असंच ब्रह्माला वाटतं, म्हणून तो सगळ्यांच्यावर कृपादृष्टी करत असतो. दुसऱ्याशी सकाळी उरलेले सगळ्या देव म्हणून जे काही सोपाळले होते त्यांना पलवलं जातं. त्यांना सांगितलं तर ते नतमस्तक होतात, कृतज्ञता व्यक्त करतात आणि सगळ्यांना सांगतात. सगळेजण सात्विक आहार घेतात, व्यवस्थित रात्री शांतपणानं प्रार्थना वगैरे म्हणून झोपी जातात. पहाटे उठतात, आपली तपश्चर्या साधना नियमित करतात आणि 9 वाजता एक जण येतो. एक जण येतो, एकमेकाला नमस्कार करतो, ओळीनं उभे राहतात. ओळीनं उभे राहतात. वेळ झाल्यानंतर आतमध्ये दालनामध्ये येतात. पहिला जो असतो तो ते कलशाला नमस्कार करतो, अन्नपूर्णेचा मंत्र म्हणतो, त्यातला एक चमचा घेऊन तो दुसऱ्याला देतो, त्याच्या मुखामध्ये तो असतो आणि मग तो पहिले सगळं असं करत सगळेजण एकमेकाला देतात. अमृत केव्हा निर्माण झालं, जेव्हा त्यांनी ते घेऊन दुसऱ्याला दिलं तेव्हा त्याचा अमृत. कारण हा जो प्रेमभाव, सर्वांच्या कल्याणाचा भाव, समत्वाचा भाव, ही त्याग जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्यागात शांतीरानंतरम अशी अवस्था ती प्रत्येक क्षणी आपल्याला अनुभवायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तुम्ही काही द्या एकमेकांना, ते कसं द्या, प्रसाद बुद्धीनं द्या, प्रेमानं द्या, आदरानं द्या, तर त्याचा अमृत होतो. म्हणून आपण जे काही जीवनामध्ये करतो ना, संपूर्ण जीवन अमृतमय केव्हा होतो, तुम्ही समर्पित असता तेव्हा. शरणागत भाव, सेवाभाव, त्यागमूर्ती तुम्ही स्वतःला आहात का बघून घ्यायचं. मी माझं मलाच मिळायला पाहिजे, इतरांचं काय येईना. मग ते धंदा असो नाहीतर समाजातला कुठलंही कार्य असो, त्या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या कल्याणाचा विचार हा का, तर तू मी वेगळा नाही. तुम्ही उपाशी राहिला तर मला खाणं शक्य आहे का, नाही, पहिलं मी तुम्हाला दिल्याशिवाय मी नाही घेणार. असं वाटलं तरच तो भाव आपल्या अंतरंगात येतो, ती शुद्ध अंतःकरणाची अवस्था असते. तर ती आपली आहे का, म्हणून मी हे मुद्दाम उदाहरण सांगितलं. म्हणून ही वाटचाल करताना जीवनाची पहिलं जे देह आणि इंद्रिय
शब्द स्पर्श रस रूप प्रत्येकामध्ये परमेश्वर दिसणार आहे. कुणी आला तर त्याला नतमस्तक व्हावं अशी आंतरिक अवस्था सुखावस्था आहे ती. तो किती श्रेष्ठ आहे, तो किती महान आहे, बाह्य जगतामध्ये त्याला समृद्धी किती केली आहे, त्याला मान सन्मान जगात किती आहे, त्याला काय व्हॅल्यू नाही आहे. तुम्हाला जो जसा आहे तसा परमेश्वर त्या रूपातनं तशा अवस्थेत आहे असं पाहण्याचं तुमचं अंतःकरण हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून जे जे भेटे मुक्त मानिजे भगवंत, जी दृष्टी पाहिजे ना तशी प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी असणं ही सहज असायला पाहिजे आपली. पण आपल्याला बाह्य जगतामध्ये या अहंकारामुळं स्वार्थामुळं हा प्रभाव निर्माण होतो आणि मग त्यातून राग द्वेष लोभ मोह मद मत्सर निर्माण होते. त्याच्याऐवजी दया क्षमा शांती प्रेम करुणा भाव असला पाहिजे. ती अवस्था आमची कशी येते तिकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. म्हणून शब्द स्पर्श रस रूप आणि गंध. गंध जो आपण आता असं पाहतो की आपण घरामध्ये उदबत्ती लावतो कशासाठी, आणि ती परमेश्वराजवळ लावतो. कारण त्या परमेश्वराच्या इथलं वातावरण जे आहे ते सुगंधित वातावरण त्या देवघरातलं आपलं देह देवाचं मंदिरच आहे. ती भावना निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. तर ही संकल्पना ही जीवनामध्ये प्रत्यक्ष आणण्यासाठी आपल्याला हे जे काही अभ्यास आहे तो अत्यंत उपयोगी पडतो. आपण देहेंद्रियाकडून आता मनाकडे जाऊया. तर देह आणि इंद्रिय किंवा या विषय आहेत त्यांचे याच्यापेक्षा सूक्ष्म मन आहे, महान आहे, श्रेष्ठ आहे. सगळं श्रेष्ठच असतं पण सूक्ष्मतेला आम्ही महानता मानतो. म्हणून देहेंद्रियापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. कारण मनाची शक्ती जी आहे ना ती जर एकाग्र असेल तर ती परिणामकारक चांगलं असू शकते. ती चंचल असेल, द्विधा असेल तर ती इंद्रियावरचा ताबा निघून जाईल ना त्याचा. म्हणून मनावर चांगले संस्कार करायला ध्यानधारणा, मंत्रांचे उच्चार, ग्रंथ वाचन, सत्संगती, चिंतन मनन याला आम्ही वेळ द्यायला पाहिजे. आम्ही मगाशी 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं ध्यान केलं असं दिवसातून सलग 3 तास ध्यान आमचं होतंय का? आम्हाला तेवढा उद्योगातनं घर गृहस्थीतनं वेळ मिळतोय का? पण आपल्याला ती जी शांतता एकाग्रता ही चिंतनाला मन शांत असावं लागतं. आणि सलग असं 3 तास बसलाय आणि आत्मचिंतन करायला लागलाय असं जर आपण विचारायला गेलं तर कितपत कुणाचं शक्य आहे ज्याचं त्याने बघून घ्यावं. पण जेव्हा परमपदापर्यंत पोचायचं असते तेव्हा हे टप्पे सुद्धा तेवढेच चांगले पाहिजेत ना. आपण उद्योगामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही म्हणतो, मला अजून खूप काम आहे, 3 तास मी कसं देणार. हे बाह्य व्यवहाराच्या मध्ये तो विचार आहे. पण परमतत्वापर्यंत पोहोचते ज्याला त्याला ती. आणि ही अवस्था केव्हा येते, आवड केव्हा लागते, त्याचा तो बसला तर नाही, गुरु सान्निध्यात जायला पाहिजे. त्याने दिलेल्या सूचनानुसार हे सगळं ज्ञान आता मी आज जे बोलणार आहे, आता वेळ कमी आहे, पण ते सगळं जेव्हा गुरु सांगतो त्यानंतर त्याचा अधिक आवड गोडी निर्माण होऊन तो 3-3 तास बसायला. मी जेव्हा हिमालयामध्ये एका आश्रमामध्ये गेलो होतो, पहाटे 3ला उठून उघड्यावर जाऊन समोर असे हिमालय शिखर आहेत आणि असं ध्यानाला बसलेलं असतं. समोर असं बघितल्यानंतर सगळे हिमालयाची शिखरं आणि आपण शांत बसून राहिलेलं. किती 1 तास 1.5 तास बसणं व्हायचं. पण चिंतन होण्यासाठी ही ब्रह्ममुहूर्त हा अत्यंत योग्य आहे. तो मनाला शांत करतो, प्रसन्न करतो. पावित्र्य, शुद्धता, एकाग्रता ही अत्यंत महत्वाची आणि मोलाची असते. तर मनाला आम्ही असे संस्कार करायला पाहिजे. सुसंस्कृत मन पाहिजे. सम म्हणजे काय? श्रेष्ठ, महान. आणि अशा या मनाला त्या संस्कार जे कार्य त्याच्यातून पुढे घडणार आहे ते पूर्वी आम्हाला सांगितलेल्या श्रेष्ठ अवस्थेला आमचं मन आम्ही देऊ शकतोय का? एकाग्रतेनं सूक्ष्माचा अभ्यास आम्ही करू शकतोय का? बारकाईनं कोणती गोष्ट करतोय का?
एखादा सायंटिस्ट असेल तर त्याला बारकाईनं करावं लागतं, सूक्ष्मानं जावं लागतं, तर त्याला नवीन शोध लागू शकतात. शेवटी शोध हा विचारांचाच प्रकार आहे. फक्त तो बारकाईनं करत गेल्यामुळं त्याला योग्य काय अयोग्य काय कुठल्या दिशेनं जायला पाहिजे त्याचं जे काही क्षेत्र आहे ते कोणतंही असू दे त्यात त्याला मनाला सूक्ष्म करावं लागतं. मग त्याच्यासाठी त्याला ध्यानधारणा करून सूक्ष्मत्वापर्यंत पोचायला पाहिजे, तर ते इंद्रिय आणि विषयावरती कंट्रोल करू शकते, ताबा वाढू शकते, त्याला योग्य दिशेला घेऊन जाण्याबद्दलचे विचार त्याच्या मनामध्ये येतात. हे आपण पुढे आलो, शरीर, इंद्रिय, विषय आणि मनापर्यंत आलो. आता मनाच्या पुढचा अधिक सूक्ष्म, महान, श्रेष्ठ काय आहे तर बुद्धी आहे. म्हणजे बुद्धी बुद्धिमत्ता नसते. बुद्धी सर्वश्रेष्ठ काय आहे तर ती निर्णय घेणार आहे. जे काय विचार येतील त्यातले साधक बाधक, योग्य अयोग्य, कल्याणकारी अकल्याणकारी, आत्मानात्म विवेक हा जो आहे हा या बुद्धीमध्ये निर्माण होत असतो. आणि तो सूक्ष्म चिंतन मन जेव्हा करतं त्यावेळी त्यानंतर त्या बुद्धीमध्ये तो नीट येण्याची अवस्था त्या बुद्धीची होती. शेवटी बुद्धी कशी आहे, सत्वरज तम आहे. बुद्धी जर तामसिक असेल तर राग, द्वेष, लोभ, मोह युद्धाची अवस्था प्राप्त होते. अहंकार, स्वार्थ येतात. ही सगळी तामसिक बुद्धी आहे. राजसिक बुद्धी म्हणजे कष्ट भरपूर करायचे, भरपूर मिळवायचं आणि जितकं जास्त मिळवेल तितका आनंद मिळेल असा भाव ठेवायचा. दिवस रात्र मेहनत करायची, उद्योगधंदा धापट करायचा, जगभर नाही. हे सगळं त्या चंचलतेतनं त्या बुद्धीच्या त्याला स्फुरण येत असते. चला अजून पडूया, अजून पडूया, अजून पडूया. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तो धंदा करायचा तो करत असतो. पण तो जो उद्योगधंदा आहे किंवा त्याचं वाढवणं आहे हे कशामुळे आलेलं आहे, त्या राजसिक त्या गुणामुळे. आणि सात्विक आणि शुद्ध बुद्धी कोणती आहे तर परमतत्वाची गोडी, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार, सेवाभाव, समर्पण भाव, प्रत्येकामध्ये स्वतःलाच पाहणं, प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहणं, सेवाभावानं कार्यामध्ये रंगून जाणं. प्रचंड उद्योगधंदा गेला तरी या भावनेनं करायला पाहिजे, शुद्ध बुद्धीने करायला पाहिजे. म्हणजे सत्व आणि रजेचं एकत्रीकरण येऊन धंदा वाढला तर पाहिजेच आहे. शेवटी बाहेर जगतामध्ये राहायचं म्हणलं तर ते दिवस रात्र मेहनत करायला काय हरकत नाही, पण आपली आंतरिक स्थिती परमतत्वाशी जोडलेली असायला पाहिजे. त्याला सात्विक शुद्ध बुद्धी जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ती केव्हा येते, एकापेक्षा एक सूक्ष्म आणि श्रेष्ठ आणि महान आहे असं जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा शुद्ध बुद्धीकडे येतो आपण. आणि त्यावेळेला ती बुद्धी जी आहे त्याच्यातून जे काय कार्य करतं ते श्रेष्ठ आणि कल्याणाचंच होत असते. म्हणून आता मगाशी मी म्हणलं की प्रसाद बुद्धी, प्रसाद केव्हा होतो, त्यागातून तुम्ही जेव्हा सर्वांच्या कल्याणाचं कार्य करता, स्वार्थ ठेवत नाही, अहंकार ठेवत नाही, निरंकारी असता, निस्वार्थी असता आणि ईश्वर स्वरूप मानून सेवा करायला लागतं सगळ्यांची निरपेक्षतेनं आणि समत्वानं. काळाचं बंधन राहत नाही, वेळ काळाचं मिळवण्याचा हव्यास नाही, आपोआप घडत जातं. ही जी सहजावस्था आहे ना ते शुद्ध बुद्धीद्वारा होत जाते. आता या पद्धतीनं शुद्ध बुद्धी झाली, आता त्याच्या पुढे आणि सूक्ष्माकडे जायला पाहिजे. हे शरीर, मन, बुद्धी अजूनही जड आहे, अजून परमतत्वाकडे अजून जायचं आहे, पण त्याचा पाया शुद्ध बुद्धीकडे आलेला आहे. आता इथनं पुढचं काय आहे तर परमात्मा. बुद्धीच्या अधिक सूक्ष्म काय परमात्मा. परमात्मा म्हणजे काय आहे तर त्याला हिरण्यगर्भाचं एक नाव दिलेलं आहे. हे विश्व निर्माण जेव्हा झालं तेव्हा पहिलं काय निर्माण झालं ते हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ कसा आहे, नंतर व्यापकत्व आहे त्याच्यामध्ये. सगळ्या विश्वामध्ये जे जे काय आहे ना ते सगळं हिरण्यगर्भातूनच निर्माण झालेलं आहे असं भाव आहे. आणि ते हिरण्यगर्भ शुद्ध आहे. जेव्हा ते निर्माण झालं तेव्हा त्यात काय रजतम होतं काय नाही. ते परमात्मा परब्रह्म जे आहे त्यातून ती निर्मिती असल्यामुळे ती पूर्ण शुद्ध आहे. त्यालाच ईश्वर, परमेश्वर, भगवान असं त्याला म्हणायचं. इमॅजिन करा
की जेव्हा विश्व निर्माणच झालं नव्हतं, त्यातून निर्माण व्हायला सुरुवात झाली, ती ईश्वराची अवस्था. तिथं तामसिकता शून्य, राजसिकता शून्य, फक्त अस्तित्व आहे, चैतन्य आहे. फक्त निर्माण होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात जी आहे ना, ती कशी आहे? शुद्ध आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. तर त्या अवस्थेला आम्ही पोचायला पाहिजे. त्याला ईश्वर अवस्था. त्याला कुठले अवगुण काय नाही त्याच्यामध्ये, पूर्ण शुद्ध. मग आम्ही आम्हाला स्वतःला कसं बघितलं पाहिजे? पूर्ण शुद्ध बघायला. बाहेरच्या जगामध्ये गुंतल्यामुळे जे काय काय आपल्यामध्ये अडकलेल्या भावना आहेत, सगळं सोडून द्या. आता बुद्धी शुद्ध झाली ना, आता शांत व्हा.